नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांची अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई. न्यू पृथ्वीवेश लाईव्ह आवाज जनसामान्याचा मी आहे प्रियंका गोडबोले. नांदेड ग्रामीण पोलीस यांची अवैध रेती उपसा करणाऱ्यावर विशेष कारवाई. बातमीपत्र. नांदेड पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार यांच्या आदेशावरून 27 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या दरम्यान नांदेड ग्रामीण पोलिसांनी काळेश्वर, विष्णुपुरी, मारकड, पिंपळगाव, भनगी, वाहेगाव, गंगाबेट आणि कल्लाळ या ठिकाणी छापा टाकला. या ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत पोलिसांनी बोटींच्या सहाय्याने नदीपात्रावर अवैध रेत उपसा करणाऱ्या 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे, तर इतर 3 आरोपी पोलीस पाहून पळून गेले. आरोपींमध्ये संतोष हंबर्डे, मालक, विष्णुपुरी, सजीवन बिन पी, लक्ष्मण डेरा, बिहार आणि वकील पी. मिश्री सहनी, गायघाट, बिहार यांचा समावेश आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये 10 ब्रासरेत, 54 तराफे, 3 इंजिन, 12 लोखंडी ड्रम, 15 प्लास्टिक ड्रम आणि 17 लोखंडी पाईप यांचा समावेश असून त्यांची एकूण किंमत सुमारे 37,22,000 रुपये आहे. यापैकी काही वस्तू नष्ट करून उरलेला मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम 303, 2, 3, 5 आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 48, 7, 48, 8 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोपनी ज्ञानेश्वर मटवाड, पोहेकॉ 2590 मुंढे, पोहेकॉ 2158 श्याम भोसले यांसह अनेक नेमणूक पोस्टे पोलिसांनी ही कारवाई केली असून पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी या कामगिरीचे खास कौतुक केले आहे. नांदेड ग्रामीण भागातील अवैध रेत उपसणाऱ्यांविरुद्ध ही कारवाई प्रदीर्घ काळानंतर मोठी यशस्वी उपक्रम मानला जात आहे.